ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 12 जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन। शक्तीपीठ महामार्गाला काही मुठभर शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचं दाखवून आमदार गोपीचंद पडळकर दिशाभूल करत आहेत। ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन वक्तव्य करत आहेत। मात्र मंगळवारी दिनांक 1 जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी होणाऱ्या रास्ता रोकोतून ही बाब स्पष्ट होईल। त्यामुळे अंकली या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे सदस्य आणि स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं आहे। खराडे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं वक्तव्य केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन ते बोलत आहेत। खरे तर त्यांच्या तालुक्यातील शेटफळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला, तो विरोध हाणून पाडण्यात आला, पण जिल्ह्यात अन्य सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोधच आहे। मंगळवार हा कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। ही शोकांतिका आहे। कोणताही डे प्रत्येक जण उत्साहात साजरा करतात, मात्र शेतकऱ्याला मात्र त्याचा डे साजरा रस्त्यावर करावा लागणार आहे। ही दुर्दैव आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेटफळीपासून ते सांगलीवाडीपर्यंत सर्व गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता अंकली फाटा जैन वड्याजवळील चौकात मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे। ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि आमदार खासदारांना मलिदा खाण्यासाठीच हा मार्ग केला जात आहे। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून केवळ टक्केवारी लाटण्यासाठीच सर्व उपद्व्याप सुरू आहेत। त्यामुळेच याला विरोध आहे आणि राहणार हे मंगळवारच्या रास्ता रोकोतून स्पष्ट होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यातील काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन या शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण करतायत। माझे आमदार गोपीचंद पडळकरांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी अशी मुख्यमंत्र्यांची सुपारी न घेता शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं। तेही शेतकरी सुपुत्र आहेत आणि शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे की शेतकरी त्यांच्या बाजूचे आहेत। हे चित्र मंगळवारी 1 जुलै रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनातून स्पष्ट होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रचंड अशा रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। तर सांगली जिल्ह्यातल्या शेतफळ्यापासून सांगलीवाडीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या रस्ता रोकोमध्ये तुम्ही करो या मरोच्या निर्धारानं, अभी नाही तो कभी नाही या न्यायानं, म्हणजे आज जर तुम्ही आंदोलनामध्ये आला नाही तर या जमिनी जाणार, तुम्ही उद्ध्वस्त होणार, हे डोक्यामध्ये ठेवून लहान मुलांसह, बायका पोरांसह, जनावरांसह तुम्ही अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा। आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की हा रस्ता रोको प्रचंड यशस्वी झाला तर सरकारला 2 पावलं मागच घ्यावे लागतील। त्यामुळं करो या मरोच्या निर्धारानं जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मंगळवारी सकाळी 11 वाजता हजारोंच्या संख्येनं अंकली या ठिकाणी उपस्थित राहावं।